नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 11 ते 20 प्रश्न बघितले होते, त्या पुढील प्रश्न आपण आज या पिढीतून बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 21, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? पर्याय आहेत तेलुगू, पोर्तुगीज, कानडी, फारसी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कानडी। प्रश्न क्रमांक 22, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? पर्याय आहे सह्याद्रीची वारे, कन्हेचे पाणी, कृष्णकाठ, कृष्णकमळ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णकाठ। प्रश्न क्रमांक 23, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीचं तुम्ही कोणते पत्र लिहिणार? पर्याय आहे अभिनंदन पत्र, निमंत्रण पत्र, आभार पत्र, तक्रार पत्र। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आभार पत्र, पर्याय क्रमांक 3 आभार पत्र। प्रश्न क्रमांक 24, अभंगाच्या ओळी व रचनाकारांची विसंगत जोडी ओळखा। अभंग आणि त्यांची रचनाकारांची विसंगत जोडी आपल्याला ओळखायची। पर्यायामधनं कोणती आहे? तर अभंगाची ओळ्या आहेत तर निंबा कडूपण देत असे कोणी, युक्षा गोडपण अवकणकळी, संत बहिणाबाई, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, संत जनाबाई, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, संत तुकाराम, माझे माहेर पंढरी, सुखे नांदते भीमा तिरी, संत निर्मळा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमा तिरी, संत निर्मळा ही या अभंगामधली विसंगत जोडी आहे। प्रश्न क्रमांक 25 ते 27 साठी सूचना। पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायामधून निवडा। कविता आहे रक्ताची नचवघळ सुकले अजूनी कृसावरती, विरली ना ध्वनी तुझ्या प्रेषाता, अजूनी शब्दांचे मंगलत्व गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती आणि क्षमा यांमध्ये वसतो परमेश, आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात निशस्त्रांच्या रक्तामाशात मध्ये नाहतात, मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायात, जेत्याच्या पराक्रमाची स्फूर्ती पदरीत, पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू अपुले खास, असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात, एक जखमान नवीन येसू तुझ्या काळजात। तर ही होती कविता। तर ह्या कवितेवर आपल्याला आधारित प्रश्न बघायचे आहे। प्रश्न क्रमांक 25, देवाने डोळे का मिटले असावेत? पर्याय आहे भक्तांचे स्मरण करण्यासाठी, झालेली जीवितहानी पाहून, मंदिरातील गीत घोष श्रवणासाठी, जगत जिताचा विजेता पाहून। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झालेली जीवितहानी पाहून। प्रश्न क्रमांक 26, कवितेतील प्रेषित ह्या शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय आहे सैतान, पराक्रम, स्फूर्ती, देवदूत। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवदूत। प्रश्न क्रमांक 27, कवीच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो? पर्याय आहे पराक्रमी क्रूर व्यक्तींच्या ठाई, फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात, प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठाई, दुर्जन व्यक्तींच्या ठाई। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेमळ व क्षमाशील व्यक्तींच्या ठाई। प्रश्न क्रमांक 28, खालील पर्यायातून समार्थी शब्दांची विसंगत जोडी ओळखा। पर्याय आहे लतिका कन्या, आदी मूळचा, आस्था आपुलकी, फत्तर अत्तर। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आदिम मूळचा ही विसंगत जोडी आहे। प्रश्न क्रमांक 29, पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? पर्याय आहे धाबे दणाणले, पोटात गोळा येणे, अंगावर थरका पडणे, अंगाचा तिळपापड होणे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धाबे दणाणणे हा भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायामध्ये दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 30, विरोधी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय आहे अनुरूप, विजोड, आवृत्त, परावृत्त, कोवळे, निबर, टवटवीत, मलूल। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुरूप, विजोड ही विरुद्ध शब्दांची अयोग्य जोडी ह्या पर्यायामध्ये 1 मध्ये दिलेली आहे। तर ही होती मराठी विभागातील प्रश्न 2024 मधल्या पेपरमधील। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।